खरोखरच जर आम्हाला कोणाला काही जर अघोरी विद्या करायची असती तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का? हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे. ज्याच्या मनामध्ये कर नाही त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे लोक. काल सुरेश चव्हाण आणि आम्ही दोघंही एकाच चॅनेलवरती होतो. सुरेशला आम्ही सांगितलं आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे आहोत, हे आम्ही लढणारे आहोत, रडणारे नाही आहोत आणि बाळासाहेबांच्या मुस्लिममध्ये तयार झालेले आहोत आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सारख्या प्रामाणिक नेत्याच्या बरोबर आम्ही काम करतो. त्यामुळे हे अघोरी विद्या आम्हाला काही कळत नाही, आम्हाला माहिती नाही. ते नशिबात आहे ते होतं. तुम्ही अघोरी विद्या करून जर काय पावन करायचं असतं तर आतापर्यंत आम्ही कधीच पालकमंत्रीपद पावन केलं असतं. परंतु जे काय साधू महाराज येतात आम्हाला शुभाशीर्वाद द्यायला किंवा त्यांचं काय काम असतं त्यासाठी, आणि तुम्हाला पण माहिती आहे पत्रकारांना काही मीडियावाल्यांना तुम्ही येता घरी, मी कधी कधी टॉयलवरती बसून लोकांच्या समस्या सोडवत असतो. कारण सकाळी लांबून येणारी लोक असतात आणि त्यांना सामोरं जाणं हे आमचं कर्तव्य समजतो. आणि त्या व्हिडिओ जर खरोखरच जर आम्हाला कोणाला काही जर अघोरी विद्या करायची असती तर त्याने आपला व्हिडिओ काढून दिला असता का? हा तर साधा आणि सोपा प्रश्न आहे की ज्याच्या मनामध्ये तरी डर नाही, कर नाही त्याला डर नसावी आणि म्हणून आम्ही फ्री माइंडने चालणारे. 100%. आता मला मगाशी एकनाथ शिंदे साहेबांचा एक फोन आलेला, त्यांनी मला विचारलं, त्यांना आम्ही सविस्तर सांगितलं साहेब हे आम्हाला काय असं अघोरी फगोरी काही कळत नाही, जमत नाही. आम्ही हिंदुत्व मानणारे लोक आहोत, देवधर्माला मानणारे लोक आहोत. तेव्हा दरवर्षी आषाढी वारी, त्यानंतर आळंदीला, शिर्डीला आणि जे काही देवस्थानात आपल्या त्यांना आम्ही जात असतो. आता परवा शनिवारी सिद्धिविनायकला जाऊन आलो, संकष्टी होती. असं काय कोणी जाऊ नये का? आणि म्हणून करतात. त्यांना जर ते काय अघोरी वाटत असत तर त्यांना वाटू द्या की ज्यांना वाटतंय त्यांना. परंतु आम्ही हे अघोरी फगोरी काही करत नाही आणि करायचा काय प्रश्न येणार नाही. बहुतेक तसंच वाटतंय. त्यांना पण ते विचारा की भरत शेठचे काय असलं जर तुमच्याकडे नसते म्हणून तुम्ही तिकीट शोधून हरकत नाही आहे की मी मागे सांगितलं ज्याला कर नाही त्याला डर नाही आणि आम्ही प्रामाणिकपणे चालतो.